तर मोठी बातमी पुण्यात आरएसएसची एक आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडते आहे। बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। आरएसएसचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी देखील यावेळेला उपस्थित असतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये मंथन होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आरएसएसचे बूथ प्रमाणे काम केलं जातं आणि त्याचा फायदा आपण बघितलेला आहे, आतापर्यंत भाजपला अनेकदा झालेला आहे। काय अधिक माहिती? प्रज्ञा, पश्चिम महाराष्ट्रातले जे आरएसएसचे प्रमुख पदाधिकारी आहेत यांची ही बैठक असणार आहे आणि आपण पाहू शकतो पुण्यातल्या या मोतीबाग जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे, या कार्यालयात काही वेळापूर्वीच बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीला प्रमुख उपस्थिती अर्थातच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आहे। त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि एकूणच या बैठकीतला जो काही अजेंडा आहे तो अर्थातच आगामी लोकसभा निवडणूक आणि या संदर्भातल्या काही जबाबदाऱ्यांचं वाटप किंवा नेमकं काय या पुढच्या काळामध्ये रणनीती आखली जावी या संदर्भातलं चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे। दिवसभर आज या बैठकीने मंथन केले जाणार आहे। मात्र काही वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत स्थानिक जे पदाधिकारी आहेत मुरलीधर मोहोळ हे सुद्धा आज या बैठकीला उपस्थित आहेत आणि बैठक सुरू झालेली आहे। बैठकीमध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि नेमकं बैठकीमध्ये काय चर्चा केली जाते ही साधारणतः थोड्याच वेळात बावनकुळे हे बाहेर पडतील आणि मीडियाशी ते बोलणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आणि नेमकं या बैठकीतनं काय चर्चा होते, कारण एकूणच भाजपने जी काही रणनीती सुरू केलेली आहे आणि आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठकांचं सत्र हे सातत्याने भाजपकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आरएसएसची नेमकी काय भूमिका असणार आहे, आरएसएसची नेमकी काय रणनीती असणार आहे या संदर्भातच आज ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। काय मंथन होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेऊ। सुद्धा धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी योगेश।